नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या काळजाच्या जवळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात एक सतत युद्ध सुरू असतं. कोणाशी? स्वतःशी नाही तर जगाशी. आपण प्रत्येक गोष्ट करताना विचार करतो, लोक काय म्हणतील. ऑफिसमध्ये चांगलं काम करणं असो, नवीन गाडी घेणं असो किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकणं असो, आपला हेतू असतो की लोकांनी म्हणावं, वा काय प्रगती केली याने. पण मित्रांनो, एक गोष्ट शांतपणे विचार करा, तुम्हाला नक्की कोणाला सिद्ध करायचं आहे? ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना, की ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं त्यांना, की ज्यांनी तुमच्या अस्तित्वाशी देणं घेणं त्यांना? आज आपण या सिद्ध करण्याच्या सापळ्यातून बाहेर पडणार आहोत. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेले की दुसऱ्यांपेक्षा पुढे जा, पण खरी प्रगती ही स्वतःला सुधारण्यासाठी असावी, कोणाला दाखवण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देता. म्हणजे जर समोरच्याने तुमचं कौतुक केलं तर तुम्ही खुश, आणि जर त्याने दुर्लक्ष केलं तर तुम्ही दुःखी. हे कसलं आयुष्य? ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या नजरेत भारी दिसण्याचा नाच सोडून द्याल त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. तुमची स्पर्धा फक्त काल तुम्हीशी असली पाहिजे. काल मला जे येत नव्हते ते आज येत आहे का? काल मी जिथे होतो तिथं आज एक पाऊल पुढे गेलो आहे का? हाच खरा विकास आहे. निसर्गाकडे पहा, तिथे कोणी कोणाला काही सिद्ध करत नाही. सूर्य कधीच ओरडून सांगत नाही की मी प्रकाश देतोय, मला थँक्यू म्हणा. तो फक्त रोज सकाळी उगवतो आणि आपलं काम प्रामाणिकपणे करतो. फुलाला सुगंध देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, बेस्ट फ्लॉवरच्या सर्टिफिकेटची गरज नाही, ते फुलतं. मग आपल्यालाच का वाटते की आपल्या यशाचे पुरावे जगाला द्यावे लागतील? लक्षात ठेवा, सिंहाला सिद्ध करावं लागत नाही की तो राजा आहे. त्याची चाल आणि त्याची दहशत पुरेसा पुरावा असते. तुमचं काम इतकं शांतपणे करा की तुमच्या यशाने गोंगाट झाला पाहिजे, तुमच्या शब्दाने नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका व्यक्तीला रस्त्यावर एक दगड सापडतो. तो चमकत असतो पण त्यावर खूप चिखल असतो. तो व्यक्ती तो दगड घेऊन एक जवळील सराफाकडे जातो. तो सराफ म्हणतो, हा तर साधा काच आहे. तो माणूस दुसऱ्या एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे जातो. तो व्यापारी तो चिखल साफ करतो आणि म्हणतो, हा तर एक अत्यंत दुर्मिळ हिरा आहे. मित्रांनो, चिखल लागलेला असताना तो हिराच होता, पण सराफाला त्याची किंमत कळली नाही, म्हणून त्याचं मूल्य कमी झालं नाही. तसंच तुमचं आहे. जग तुम्हाला काय म्हणतं यावरून तुमची किंमत ठरत नाही. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुम्ही किती मोठे झालात तरी फरक नाही पडणार. आणि जे लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांना तुमच्याकडून कोणत्याही पुराव्याची गरज नाही. स्वतःचे लाड करा, स्वतःवर विश्वास ठेवा. हा जगण्याचा प्रवास आहे, कोणाला हरवण्याची शर्यत नाही. हिऱ्याला स्वतःची चमक दाखवण्यासाठी ओरडावं लागत नाही. अंधार झाला की तो आपोआप चमकतो. तुमच्या आयुष्यातील ऊर्जा अशा लोकांवर खर्च करा की जे तुमच्या पडत्या काळात तुमच्यासोबत होते. जगासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी जगा. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा संपूर्ण जग तुम्हाला स्वीकारायला लागतं.